नमस्कार, रेसिपीज विथ तारा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण गणपती बाप्पासाठी वेगळ्या अशा प्रकारचे मोदक बनवणार आहोत. रसमलाई मोदक, ते पण पनीरपासून, खूप छान टेस्टी. चला तर सुरुवात करू रेसिपीला. तर बघू मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य. इथे मी 1 वाटी पनीर घेतलेले आणि पिठी साखर घेतली. ती आपल्याला आपल्या अंदाजानुसार म्हणजे गोडीनुसार घ्यायची. त्यानंतर 1 वाटी दूध घेतली, छोटी वाटी. त्याच्यामध्ये ना खाण्याचा रंग मिक्स केला. मिल्क पावडर घेतली 2 चमचे, वेलची पावडर घेतली, पिस्ते घेतले आणि इथं तूप घेतले 1-1.5 चमचा. सरळ पहिले ना आपण मिक्सरमध्ये ना बारीक करून घेऊया, बारीक एकदम असं. पनीर मी अशा प्रकारे ना बारीक करून घेतलं एकदम. आपल्याला एकदम असं बारीकच करून घ्यायचं. पॅन गरम करून घेतलाय, त्यामध्ये तूप टाकून घेऊ. तूप तळ्यावर आहे ना, त्यामध्ये आपल्याला पनीर घालायचे. हे ना खूप छान असे रसमलाई मोदक होते आणि बनवायला पण एकदम सोपी रेसिपी. यामध्ये तुम्ही केसर पण घालू शकता असले तर, आणि ड्रायफ्रूट पण टाकू शकता. पनीर घालून घेऊ आणि पनीर आहे ना 5-1 मिनिट आपल्याला याच्यावर परतून घ्यायचे तुपावर. मग त्यामध्ये साखर ॲड करायचं. आता पनीर पण परतून झाले, त्यामध्ये आपण पिठी साखर घेतली ती घालून घेऊ आणि मिल्क पावडर. तसंच आपण हे दूध घेतले, कलर टाकून ते पण ॲड करू. आणि आता हे चांगलं पॅन सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता हे मिश्रण ना आपलं तयार झाले मोदकासाठी. थोडं घेऊन बघायचं हातावर असं गार करून, त्याचा असं गोळा होत असेल ना ते समजायचं आपलं मिश्रण तयार झाले मोदकासाठी. आता गॅस बंद करायचा आणि थोडं थंड होऊन द्यायचं. मग याचे मोदक बनवायला यायचे. आता याने वेलची पावडर टाकून घेऊ. तसं आपला गॅस बंदच आहे, फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायची वेलची पावडर टाकून. मिश्रण थोडं थंड झाले, आपण मोदक साचा घेतलेला थोडं तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. त्यामध्ये ना 1-2 पिस्त्याची काप अशी लावून घ्यायची आपल्याला. मग आपलं मिश्रण घ्यायचं, दाबून भरायचं थोडं, म्हणजे त्याला कळ्या छान पडते दाबून भरल्यामुळं. परत वरतून घालतं अजून थोडासा अंगठ्याने दाबून भरायचं. त्याच्यामध्ये दाबून मी मध्ये भरून घेतलं सारण त्याच्यात. तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला मोदक तयार झालेला आहे. आता ना मी अजून एक बनवून दाखवते. दुसरा पण मी बनवला आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान आपले रसमलाई मोदक तयार झाले. बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्ही पण नक्की बनवा. तर आपले ना रसमलाई मोदक तयार झाले, तुम्ही बघू शकता. खूप छान आणि 15 मिनिटात मोदक होते. करायला अगदी सोपे आणि खायला पण एकदम रसमलाईसारखी टेस्ट येते. तुम्ही पण माझ्या पद्धतीने नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.